ती पुरस्कृत केलेली आहे त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि जे चषक मालिकेवरचं ठेवण्यात आलेलं आहे ते आम्हाला कैलासवासी पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र स्वप्नील पंडित पाटील यांच्याकडून पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. स्वर्गीय पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार स्वप्नील पंडित पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर प्रत्येक सामनावीरासाठी जे चषक ठेवण्यात आलं होतं ते चषक आम्हाला क्रिस्टल आर्ट ट्रॉफी आरचे मालक बोनकोडे गावचे चेतन म्हात्रे यांच्याकडून पुरस्कृत केलं होतं. त्यांचेही मनपूर्वक आभार. या सर्वच घटकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि थोड्या वेळात आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण त्याच दरम्यान या ठिकाणी या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी ज्यांचं व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. चला तर आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांचा सन्मान राकेश रावत यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. स्पॉट बॉलचे खंदे समर्थक आधारस्तंभ राकेश रावत यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर व्यासपीठावरती केसरीनाथ म्हात्रे म्हणजे KP म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि त्यांचाही सन्मान मी रॉनी सोलमन यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान केला जाईल.
त्याचबरोबर आमचे सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असणारे उमेश ज्ञानदेव पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. बंटी यांच्या शुभ हस्ते उमेश पाटील यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर जितेंद्र म्हात्रे कोपरकिरणे 40+ या टीमचे एक मातब्बर खेळाडू जितेंद्र विष्णू म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. अजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्या ऑफिशियली 3 पंच यांना मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा 185 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं आणि त्याच दरम्यान आमचे युवा नेते समाजसेवक सन्माननीय श्री ऋषिकेश शिवराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्पॉट बॉय प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तर पुढचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा इंडिया क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे. असे इंडिया क्रिकचे ऋतिक पाटीलला आपण समोर यायचा घ्या सन्मान करण्यासाठी मी ऋषिकेश शिवराम पाटील साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इंडिया क्रिकचे ऋतिक पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. क्वांटिटी अँड क्वालिटी खूप चांगल्या टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये त्यांना केलेला आहे. त्यांचा सन्मान इथे केलाय. त्यानंतर
मंडप डेकोरेटर्स, आमचे मंडप डेकोरेटरचे म्हणजे यस डेकोरेटरचे सर्वे सर्वा आणि खरोखर स्पॉट बॉयज या मित्रमंडळावरती अगदी जीवापार प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे जितेंद्र म्हात्रे यांचा पुन्हा सन्मान इथे केला जाईल. यस डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मंडप सजावट केलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे युवा नेते समाजसेवक सन्माननीय श्री ऋषिकेश शिवराम पाटील यांचा सन्मान इथे करण्यासाठी मी लतीश म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश पाटील यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर आता आपण काही लोकांचा सन्मान राहिला असेल तर आम्ही क्षमत्व करतोय आणि थेट आपण पुढचे सन्मान घेणार आहोत. आज ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झालेली आहे ते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले 4 संघ मालक, कारण संघ मालक जर सहभागी झाले नसते तर ही टीम बनल्या नसत्या आणि ही टीम बनली नसती तर ही स्पर्धा यशस्वी झाली नसती. त्यामुळे या 4ही संघ मालकांचा आपण सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम रिया चॅलेंजर्स या टीमचे संघ मालक आमचे सन्माननीय श्री राकेश रावत यांना मी पुढे बोलवतोय आणि आज सन्मान करण्यासाठी मी केपी केसरीनाथ म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रिया चॅलेंजर्स या टीमचे संघ मालक राकेश रावत यांचा शुभ सत्कार इथे करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह तिथे दिला जाईल. त्यानंतर पुढचा संघ आहे द्राव्या इंडियन्स, संघ मालक आहे सूर्यकांत मडवी भाला. चला सतीश रावत टीमचे घटक आहेत आणि त्यांनाही आपण सन्मानित करतोय. मी जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. द्राव्या इंडियन्स या टीमचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढचा संघ आहे पंकज फायटर्स आणि संघ मालक आहेत पंकज म्हात्रे. आपण समोर यायचं. मी विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. पंकज फायटर्स संघ मालक पंकज म्हात्रे. त्यानंतर पुढचा चौथा संघ आहे या स्पर्धेमध्ये जॉल स्ट्रायकर्स आणि जॉल स्ट्रायकर्सचे संघ मालक आहेत रॉनी सोलमॉन यांना मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे. मी युवा नेते ऋषिकेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शेवटच्या संघ मालकाचा सन्मान इथे करायचा आहे. जॉल स्ट्रायकर्स संघाचं नाव आणि संघ मालक आहेत रॉनी सोलमॉन, त्यांचे सुपुत्र सुद्धा इथे आहेत. जॉयल ज्यांच्या नावानं संघ प्रस्थापित केला होता. चला तर आता सर्व संघ मालकांचा सन्मान झालेला आहे. आता आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे इथे वळतोय. पहिलं पारितोषिक आपण देणार आहोत. पहिलं मानांकन बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे कैलासवासी पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ स्वप्नील पंडित पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे बेस्ट फिल्डरची. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार देण्यासाठी मी उमेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. स्पॉट बॉयज प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिल्याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे. संघाचं नाव पंकज फायटर्स आणि खेळाडूचं नाव आहे, कोणी सांगेल का कोण? हो बरोबर आहे, रणजित पाटील ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आज रणजित पाटीलनं क्षेत्ररक्षक नाहीये तर जेवण बनवण्याचं काम केलेलं आहे
आज चविष्ट रुचकर जेवण आज संपूर्ण खेळाडूंना प्रेक्षकांना खाऊ घातलेला आहे. असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय पंकज पायकर या टीमचा रणजित पाटील. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज कुणी सांगेल का? गोलंदाजी चांगली कोणी केली? सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतलेले आहेत? मागे कोण सांगेल का? मागे पुढे कोण सांगेल का? ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 विकेट्स घेतलेले आहेत आणि जो खेळाडू तुम्हाला पर्याय देतोय कालच्या रात्रीमध्ये स्वतःचा खर्च टाकत असताना कानपूर वरून थेट भूमिपुत्र क्रीडांगणावरती दाखल झालाय असा खेळाडू आपला सर्वांचा लाडका पायलट स्वप्नील देशमुख ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट बॉलर. हा पुरस्कार मी जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज 4 विकेट्स घेतल्यात. इकॉनॉमी चांगली राहिली आणि स्पॉट बॉज प्रीमियर लीगचा हा गोलंदाज दावेदार राहिलाय. स्वप्नील देशमुख ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन मान्यवरांचा आभार. त्यानंतर पुढचं मानांकन आहे या स्पर्धेचं उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चला तर उत्कृष्ट फलंदाज मानांकन आपण देतोय. 2 खेळाडू या बक्षिसावरती दावेदार होते, रेसमध्ये होते, परंतु कमी बॉलमध्ये ज्या खेळाडूंना एवढ्या धाबा बनवल्या 83 धाबा ठोकल्या असा खेळाडू उत्कृष्ट फलंदाजाचं मानांकन पटकावतोय. संघाचं नाव आहे कोणी सांगेल का? संघाचं नाव सांगत नाहीये. उत्कृष्ट फलंदाज कोण? जीवन गोपाले नाहीये. दुसरा कल्पेश नाहीये. सूरज होता पण नाहीये. सूरजनं धाबा बनवल्यात परंतु जास्त बॉल घेतलेले आहेत. पंकज फायटर्स या टीमचा कल्पेश जयस्वाल ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. मी युवा नेते समाजसेवक ऋषिकेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. तब्बल 83 धाबा ठोकलेले आहेत कमी बॉलमध्ये असा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय कल्पेश जयस्वाल. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. चला तर आपण या स्पर्धेचा आता मालिकावीर उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आम्हाला खरं तर एक सायकल बायसिकल ठेवण्यात आली होती, त्यानंतर एक ट्रॉफी ठेवण्यात आली होती, परंतु बायसिकल आम्हाला या स्पर्धेमध्ये कुमारिका रिया राकेश रावत यांच्याकडून ती बायसिकल ठेवण्यात आली होती. त्यानंतर एक ट्रॉफी आम्हाला ती ठेवण्यात आली होती मालिकावीराची कैलासवासी पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ स्वप्नील पाटील यांच्याकडून. आणि बायसिकल देण्यासाठी मी नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही बायसिकल देण्यात येईल. आणि मालिकावीराची ट्रॉफी देण्यासाठी मी युवा नेते समाजसेवक ऋषिकेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मालिकावीराची ट्रॉफी वितरित करायची आहे. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देण्यासाठी मी राकेश रावत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचची ट्रॉफी आपण वितरित करायची आहे.
ज्यानं स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मन जिंकली, चौकार षटकारांची आतषबाजी केली, स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ज्यानं आपल्या नावी केलं, 116 धावा कुठल्या, गोलंदाजी करत असताना 3 विकेट, ओमकारचा आवाज जोरात येत आहे, 3 विकेट घेतलेल्या आहेत. जॉयल स्ट्रायकर्स या टीमचा महत्वाचा खेळाडू जीवन गोपाले ठरलाय या स्पर्धेतला मालिकावीर. चला ऋषी, आपण ट्रॉफी द्यायचे पहिले. ऋषिकेश पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण केलं जाते. त्याचबरोबर आता बायसिकल मालिकावीराची विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे दिली जाईल. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जीवन गोपालेला जाईल, त्यानं फायनल सामना जिंकून दिला आणि फायनल मॅचचा सामनावीर ठरलेला आहे. राकेश रावत यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा ट्रॉफी इथे दिली जाईल. चला सायकल वरती बसून एक झलक मारायची आहे, मोमेंटम द्यायचा आहे. स्पॉट बॉयज प्रीमियर लीगचा मालिकावीर आणि फायनल मॅचचा सामनावीर याच खेळाडूला जाईल आणि राकेश रावत यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचंही वितरण केलं जाईल. त्यानंतर सर्वच पाहुण्यांना आता मी विनंती करेन आपण एकत्र यायचं आणि या मोठ्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. काल या स्पर्धेचा ट्रॉफी इनॉग्रेशन सोहळा आपण संपन्न केला आणि पर्व क्रमांक पहिलं कोणाच्या नावावरती राहिलं, पहिल्यांदा ही संकल्पना मांडली स्पॉट बॉयज मित्रमंडळानं आणि ही संकल्पना अगदी यशस्वी करून दाखवली. म्हणजे या स्पर्धेतला जो जीता वही सिकंदर आणि या स्पर्धेतला सिकंदर संघ ठरलेला आहे, ज्यानं या करंडकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. असा संघ या स्पर्धेतला विजेता संघ ठरलाय. जॉयल स्ट्रायकर्स संघ मालक आहेत रॉनी सोलमान. सर्व टीम याचे आज रॉनी सोलमान भरपूर खुश आहे. जे रॉनी सोलमानचं छोटंसं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरलेलं आहे. सोबत त्याचे सुपुत्र आहे जॉयल. वितरण सोहळा इथे संपलेला आहे. खूप चांगली स्पर्धा यशस्वी झाली. संपूर्ण प्रेक्षकांना आनंद मिळाला. सर्व खेळाडूंना आनंद व्यक्त केलेला आहे. तर मी मात्र आता सर्वांची रजा घेतोय. मी मात्र इथे थांबतोय आणि या स्पर्धेतला बक्षीस वितरण सोहळा इथे समाप्त झाला. ही स्पर्धा संपन्न झालेली आहे असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. धन्यवाद.